सोनपरी पापा 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 मिंचू बघा इकडे पण चालू असते. रस्ता पण सोडत नाही रे बघा. हे रस्ता पण सोडत नाही. परी परी डॅडा कुठे डॅडा ए परी. मस्तपैकी सगळं बाहेर असं छान असं वातावरण झालं. दुधाची पिशवी दुधाने टाकलेली ती घेतली. मस्तपैकी आपली परी झोपून उठले. का रे बाबा. ह्यांचं बघा मांजरवाल्या काकी काय सोडत नाही. एक नंबर आहे. हा एक नंबर आहे. हा ना मग त्या एक नंबर तर आहेत पण त्यांची मांजर मी रिलेट करू शकते. कारण मी पण एक कॅट पॅरेंट माझी पण मिच्चू आहे ना. मिच्चू आहे ना परी. सगळ्यांना माहिती मला आहे अजून पण बरं नाही वाटत आहे. अजून पण थोडं सर्दी खोकला आहे. मग आता आज आपल्या परीचं सगळं करणार आहे परीची मम्मा. हा मम्मा मग कोण करणार. मी बघत बसणार. मी थोडीफार मदत करणार. आपल्या इंस्टाग्रामचे रील्स परत शॉर्ट्स त्याला थोडं बूस्ट भेटतोय. काही जात आहेत 1-1 लाख 20-20 हजार 50-50 हजार. तर त्या चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपलं चॅनल ग्रो होत आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की मोठ्या व्हिडिओज आहेत त्यांना एवढे जास्त प्रतिसाद भेटत नाही जेवढा पाहिजे. तर विचार करतोय शॉर्ट्सच टाकू की व्हिडिओ पण बनवू. कारण की तुमचे प्रतिसाद येत नाहीत आपल्या मोठ्या व्हिडिओजला. कारण की काही जण जे बघतात मोठे व्हिडिओ ते लाईक करत नाहीत. आणि बोलतात ना लाईक केल्यावर दुसऱ्यांना रिकमेंडेशनला जाते. त्यामुळे लाईक करत राहा म्हणजे अजूनही लोक बघतील आपल्या व्हिडिओ. तर आज जायचं स्टेशनला नाही जायचं काय टायमिंग नसतं. मग आता तिला जमजमचा टाइम होईल. तिथून पुढे मध्ये रांगोळीचा टाइम होईल. रांगोळ झाली की तिला झोप येते. तिकडे झालं ते झालं नाही तर तिला लगेच मग फ्रूटचा टाइम होतोय. ते नाही झालं तर मग परत नंतर अशा म्हणजे टाइम होतो. मग कळत नाही. असं होतं की उगाच आपल्या हौशीसाठी जायचं स्टेशनला त्यात माझ्या बाळाचं टाइम स्किप होईल खाण्याचा. आता तर बाहेर हे नाही ऊन नाही म्हटल्यावर आपण हे करू शकतो. आता जाऊ शकतो. हां चालेल. परी येणार ना बाहेर. आबू बाहेर आहे ना. मिंचू बघा दिसतोय. हा झालं व्हिडिओ. म्हणजे केस कशी काय गळ्याला लागली कोणाची नजर लागली काय माहित. माझ्या बाबाचा एक केस कळत नव्हता. एक केस 9 महिने 9 काय मला परी झाली त्यावेळेला सुद्धा ती दवाखान्यात मला बघायला लागली. काय हो मग काय तर एक केस माझ्या बाबाचा गळत नव्हता. ते बऱ्याच जणांची नजर लागलेली आहे. म्हणतात की तुमची मांजर लई छान आहे असं म्हणतात ना. नजर असं म्हणजे त्याला तिथं काय मम्मीकडे गेल्याच्या नंतर काय खाण्यापिण्यानंतर मम्मी बिचारी कामाला जाते. यश ऑर्डरला जातो. मग त्याच्यामुळे मग ते कसं ती काय खात असेल तर त्या 24 तास लक्ष ठेवते बघा. मी इथं कशी मी काय जास्त कामात नसायची. मी एकटीच असते असायची आणि ही असायची. मग यांचं लक्ष पूर्ण तिच्यावरच असायचं की काय खाते काय नाही. तिची लागली अचानक केस गळायला. बघू दे तिची केस थांबली तर तिकडे आणणार आहे. कारण मला नाही करमत तिच्याशिवाय का नाही हो. तर ठीक आहे आपण तिचं आवरून घेऊ परीचं आणि मग जाऊ आपण स्टेशनला. हिच्या राहिलेल्या कालच्या गोष्टी त्या पूर्ण करून घेऊ. बघू आज होत आहेत की नाही. कारण की काल तर बाबा भरपूर रागवलेली. तुम्ही बघितलंच असाल कालच्या ब्लॉगमध्ये. सकाळी जे ऊन नव्हतं जिथं सावली होती आता तेवढ्याच डबलने ऊन बघा. बापरे ऊन बघा. ही शाळा आहे आमच्या इथली. बापरे किती ऊन. आणि या दोघांचं बघा काय चाललंय. हिला केले तयार. आता तिला झोपवायचंय. परी ए परी सोनपरी पापा 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 पापा. तिला झोपवायचंय. मला एक प्रश्न पडलाय. आम्ही शॉर्ट्स टाकतो यूट्यूबवर. यूट्यूबवर शॉर्ट्स असतात ते आमच्या दोघांच्या रिलेटेबल असतात. परीच्या रिलेटेबल असतात.
पण आहे ना कमेंट परीसाठीच येतात, म्हणजे खूप गोड दिसते परी असं तसं. आताच एक शॉर्ट टाकली होती की परी जमिनीवर पण पोहायला शिकते, तर ते थोडा फनी मोमेंट होता, रिलेटेबल होता. पण लोक कमेंट काय करतात, अरे किती छान परी, किती क्यूट परी. अरे परी काय करते ते तरी बघा. ती पोहायला शिकते रांगायचं सोडून, ते ना कोणाला घेणं देणं. पण परी छान दिसते, परी क्यूट दिसते. हा क्यूट आहे, हा बघा, हा हा क्यूट आहे, क्यूट आहे, क्यूट आहे, हा क्यूट आहे कोण, हा. आता हिला झोपवतो आम्ही आणि वाजलेत आता 3:15. तर लवकर निघायचं आहे, म्हणजे लगेच तिकडे जाऊन तिचं जे सामान आहे ते घ्यायचं आहे. आज मूड चांगला आहे ना? आता तो तुमच्यावर डिपेंड आहे, का तुम्ही तिकडे गेल्यावर काय करताय, म्हणजे काय करताय तिकडे गेल्यावर माझ्याबरोबर. हा. की हागरेपर्यंत माझं झोपलं नाही पाहिजे. म्हणून तर तिला आत्ताच झोपून नेतोय आपण. काय बघा ना, डोळे खडखडीत उघडले. हा ना, झोपेल मला नाही वाटत. तू तर म्हणते झोपेल, म्हणून मला नाही वाटत नाही झोपेल. झोपली तरी निघायचं 4 वाजता, कारण ऊन आहे ना जरा. परी झोप ना थोडं. 4 नंतर खाल्ले उडून. काल आपल्या ब्लिंकिट हे झोपटो सॉरी झेप्टोवरनं 11 रुपयाच्या अशा 2 सोड्याच्या बॉटल आणल्या. आपल्याला बनवायचं होतं आता मोजिटोसाठी बघा आपल्याकडे काय लिची. हे एवढं भारी लागतं ना. मी 2 वेळा बनवलेलं. आता टाइम पण झाला आहे, म्हणजे दुपार झाले, दुपारचंच पितात मोजिटो. पण आपल्याकडे नाही आहे पुदिना. आपल्याकडे पुदिना नाही आहे, तर आपल्याला बनवायचं होतं मोजिटो. हे बघा, हा 11 रुपयाचा सोडा आणला आपण. 2 आहेत आणि 22 रुपयाचे 2. तर आपला गोंडूला उठला आहे. आता आपण जाऊ स्टेशनला तिला घेऊन, आणि पहिलं हिचं सगळं घेऊन टाकू बाबा. आजचा ब्लॉग बघितला असेल, आज म्हणजे कालचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही, केवढं मला बापरे बाप काय काय करावं लागतं. ठीक आहे. जाऊन येऊ. आणि मला ना लग्नात हे गिफ्ट आलं होतं. हे बघा किती ढिल्लं आहे. तर हे टाईट करून भेटते का बघू आपण. हे कसं आपण फॉर्मल वगैरे घातलं ना तेव्हा मस्त दिसतं. आणि आपल्याकडे हे काय बोलतात त्याला, स्मार्ट वॉच आहे. ह्यात नोटिफिकेशन, कॉल बिल सगळं. कॉल आले तर कॉल पण पिक होतो. आता ह्याला चार्जिंग नाही केलेली मी. चार्जिंग केली नाही म्हणजे चार्जिंग करायची राहिली, विसरलो. तर हे आधी ह्याला कसं माहिती आहे, ह्या वॉचला एकदा चार्ज केलं ना का 3-4 तास करावं लागते फक्त. पण एकदा चार्ज केलं ना 7-7 दिवस चार्जिंग करायची गरज नाही. ते पण तुम्ही ब्लूटूथ चालू ठेवू शकता. ब्लूटूथ म्हणजे नोटिफिकेशन येणार तुम्हाला. परत कॉल तुम्ही घड्याळावरनंच पिक करू शकता. या अशा गोष्टी. तर आता आपण चाललो तर आहे इकडे स्टेशनला. तिथे पटकन हिचं पहिले जिथं जायचं तिथंच जाऊ, आणि नंतरला मग बाकीचं फिरू. कारण की काल खाल्ल्यात बापरे बाप शिव्या. काल लय काय सहन केलंय, आज नाही करायचं त्यातलं काय. काय बरी बरोबर ना. ह्याच्यामुळे झाला, पण काल हिच्यामुळे हसते बघा कसं गोंडुलं. आता आम्ही निघतो पटकन. तर फ्रेंड्स आता निघतोय. परीला सायलीने घेतलंय. होप सो लवकर आम्हाला रिक्षा इथेच भेटावी. ॲज युजल आत्ता पण रिक्षा भेटली नाही. परत चाललोय चालत. इकडून नाक्यावर चालायला लागतं आम्हाला, तेव्हा रिक्षा स्टँड भेटतो. 4:30 वाजले. हो 4:30 वाजून गेले ना. हो 4:30 वाजून गेलेत. ऊन थोडं खाली आलंय, बघू शकता. भरपूरच खाली आलंय मला, पण थोडंफार ऊन आहे. आज तिला बसण्यासाठी घेतलंय, पण ते बॅगेत ठेवलंय, अंगावर म्हणजे घातलं नाही. आता निघतो. तर आता शेवटी चालत आलोय आम्ही नाक्यावर. आता इथे रिक्षावाले इथे असतात, ते हे असतात काय म्हणतात त्याला, शेअरिंगवाले. इथं शेअरिंगवाले. ही बस चालले. बसमध्ये जाऊया काय? पळावं लागेल थोडं. त्याला काय होतंय, सोडतील ना दाबले नाकाला. 1 मिनिट लाव.
तर आता रिक्षा तर भेटले का जांभळी नाका घेऊ तिला आता रिक्षा भेटले चला आधी ही चालली पण नाही तरी घाम आला पुसलं लगेच पुसला एकदा तर फ्रेंड्स आता पोहोचलोय आपण जांभळी नाक्याला. आता पहिली गोष्ट की माझी बघटेप घेता येते का, कशी आहे काय आहे, अशी नाही सांगणार की घेणारच आहे, बघू माझ्यावर डिपेंड आहे की ते कशी आहे, चांगली असेल तर, अदरवाईज नाही. आणि मग त्याच्या पुढे बघू आपण बाकीचं काय करता येतंय का, कारण आता ऊन झालंय खाली तर काय आता परीचं आपल्याला टेन्शन नाहीये. परी पाठी खेळते. अरे बघा बघा बडी अरे बघा आता वाजलेत 5 त्यामुळे आता काही टेन्शन नाही आपल्याला. तर बघू आता आपण पहिला ते काम करू आणि मग घुमळा भेटते. तर फ्रेंड्स आत्ताच मी ती वस्तू घेतली आहे. ठीक आहे, जशी हवी तशी भेटली, यांना आवडलंय तर मी घेतली. आता निघालोय आम्ही मार्केटमधनं थोडं पुढे पुढे, कारण आता मस्त ऊन झालंय, खाली आहे ना आता ऊन नाही. इकडे पण चालू असते, रस्ता पण सोडत नाही. हे बघा हे रस्ता पण सोडत नाही. त्यांना घर तर घर, रस्ता तर रस्ता. तिला पण मजा येते आगावला. चला आपण आता इथे बघूया एकदा. परीला टोपी घ्यायची होती पण निघालोय पुन्हा एकदा एका ठिकाणी पुन्हा गेलो होतो. पण म्हणतात ना की आपल्याला परिस्थिती बघून गोष्टी कराव्या लागतात आहे की नाही. हा परिस्थिती बघून गोष्टी कराव्या लागतात. हा घ्यायला काय त्यांनी आता आपण घेतलं असं, पण कसं आहे आपल्याला फक्त घेताना ते चांगलं वाटतं, नंतर मग आपल्यालाच त्याची झळ लागते. त्यामुळे मग नको म्हटली मी. आता चाललोय, आता परत एकदा गर्दी झाली ती तिला नव्हतं ना त्रास देऊ, तिला झोप आलीये. तिथे म्हटली दूध पाजायला द्या तर नाही दिलं. इथे बसले तिला अशी खेळवत. काल मी इथे एक गोष्ट भेटलेली ती मला काही दिसलीच नाही. बघूया बघूया. तर आता भूक लागली म्हणून आलोय हॉटेलमध्ये. परिवारा कशी झोपली बघा. ऑर्डर तर दिले, जवळजवळ 5:30 वाजले. आम्ही निघत होतो, बसणार नव्हतो हॉटेलमध्ये, पण आता तिने असे झोपवले म्हणून बसलोय. आता किती वेळ झोपवते ते बघायला. झोप येते आता काय. आता इथे आणली मिसळ मामलेदारची, तेव्हा कशी खाते. तर फ्रेंड्स पेटपूजा करून आता निघालोय, त्यामध्ये बसलोय. तिकडे परी अजून पण झोपलीच आहे. तर निघतोय, घरी गेलो बघू. एक लपडा झाला, पण काय करता नाही. लपडा झाला तो. हा ना, ते म्हणतात ना का आधी काही संकटात आहे तसंच झालं. ठीक आहे, तर काय करू शकत नाही. शेवटी माणूस चुकीने शिकतो, हे गोष्ट बरोबर आहे. चूक झाल्याशिवाय कसं शिकणार. पण आता लगेच मी ती चूक सुधरवून आहे ना चुकीत. तेव्हा कधी वेळ येईल, हा आपल्याकडे आहे तेव्हा सुधरायला. आता बघू, आता आपण जाऊ घरी. आपली एडिटिंग वगैरे सगळं झालंय. आज व्हिडिओ आपण 2:30 तास 2:15 टाकली. चारा हा चारा गेला हा नमनम करायला द्या. भाजीचं बघते, जेवणाचं काय करायचं. हा किती लवकर इथे बघितलं ना तरी 9 वाजता 8 वाजता लागणार जेवायला, आणि तेव्हाच बनवायला लागणार आणि तेव्हाच भेटणार. बरोबर ना. हळू जाऊ द्या, पाय झोपल्या. आता जस्ट आलोय, चाळीत चाललोय. आपल्याला मोहितो बनवायचा होता म्हणून पुदिना घेतलाय. लिंबू आहे का? लिंबू आहे ना, 2 होते. हिने घेतले परीला. परी झोपून उठला ना, बघतो काय रे, झोपून उठला. आता जातो घरी. आम्ही एसी लावतो, लावू एसी. तर जस्ट पोहोचलोय आणि हिला बघा. काय रे बाबा, हिला तुमच्याकडे ए नाही रिमोट पाहिजे. हे बघ, तिला जे दिसेल ते पाहिजे. आपण हे घड्याळ सरळ करून घेतलंय. आता बरं वाटतंय ना, बरी आहेस ना. एवढं घट्ट बस झालं. नाही आता नाही अडकत.
हा रस्त्याने झोपतो आणि आल्यावर बरोबर जागा होतो. हा काय रे परी. भूक लागली त्याला झोका. तर आता तिला चारून वगैरे घेतो. इथे मोजितो बनायला आणलंय. मोजितो काय म्हणतात काय माहिती त्याला. त्यासाठी तर आणलंय पुदिना. सायलीला सांगतो तो काढून ठेव नीट सोलून म्हणजे साफ करून ठेव. परी परी डॅडा कुठे डॅडा कुठे डॅडा ए परी परी ए परी डॅडा कुठे उठ बघ. काय सांगते का माझ्या पोरीच्या कानात. परी परी डॅडा कुठे डॅडा हा परी काय हे हसली रे हसली परी. किती वेळ सांग टीव्ही बघायला ती डॅडाकडेच बघणार. कसली कसली कपटी मम्मी आहे कपटी. पोरीला सांगते टीव्ही बघ डॅडाकडे बघूच नको. हा ती पण हसत नाही. मी तिला सांगितलं ना हसू नको ते हसत ती ऐकते काय बोलते. तू माझं चॉकलेट तू माझं तू माझं पिल्लू तू माझं जग तू माझं आयुष्य तू माझं पिल्लू तू माझी सोनं तू माझं चॉकलेट तू चॉकलेट तर फ्रेंड्स इथे जेवण बनवायचं काम चालू आहे. सायलीने बनवलंय मटकीचं कालवण. तिकडे भात आणि आपल्या परीचा खाऊ तयार होतो तिथे. आणि परी बघा एकटीच खेळते. अरे 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 पालती झाली. परी परी ए परी ए परी. तर आता मला आणायला जायचंय वडा आणायचा ना ग. हसते तुम्ही बोलून. हो वडा आणायचा आणि परीचं नॅम आणायचं बाहेरून म्हणजे दूध आणायचं पावडर. तर आता मी जातो तिकडे लावलंय हिने बिग बॉस. तर ठीक आहे फ्रेंड्स हा ब्लॉग आपण इथेच संपू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.